दिवसेंदिवस सावंतवाडी तालुक्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे। आज रविवारी दुपारी मळेवाड कोंडोरा देऊळवाडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 4 शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे। या हल्ल्यात शेतकरी प्रभाकर मुळीक, सूर्यकांत सावंत, पंढरीनाथ आजगावकर आणि आनंद न्हावी हे 4 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र त्यानंतर त्यांना गोवा बांबोळी येथे अधिक उपचारासाठी नेण्यात आले आहे। सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बिबट्याच्या या अचानक हल्ल्याने देऊळवाडीसह संपूर्ण परिसर धास्तावला आहे। हल्ल्याची माहिती त्वरित ग्रामस्थांनी वनविभागास दिली, मात्र बराच वेळ वनविभाग घटनास्थळी पोहोचले नसल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। बऱ्याच वेळाने वनविभागाचे पथक दाखल झाले आहे। सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी या घटनेला दुजोरा दिला असून वनविभागाकडून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। बिबट्याला पकडण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील असून या बिबट्याला शोधण्यासाठी देखील संध्याकाळी उशिरापर्यंत वनविभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ यांनी शोध मोहीम राबवली, मात्र त्यात त्यांना यश न आल्याने सोमवारी सकाळपासून पुन्हा एकदा शोध मोहीम राबवणार असल्याचे समजते आहे। मदन मुरकर, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, मळेवाड।